अंबादास दानवे समाजामध्ये जनतेमध्ये संभ्रम निर्माण करतायत। महाराष्ट्र सरकारने कुठलीही योजना बंद केली नाही, उलट योजनेमध्ये सुसूत्रता आणण्याकरता शेवटी एखादी योजना आपण करतो, पण कालांतराने वर्ष दीड वर्षांनी त्या योजनेचे परिणाम काय आहेत त्या परिणामाचा विचार करावा लागतो। त्यामुळं सुसूत्रता आणण्याकरता काही योजनेमध्ये मूल्यमापन करण्याकरता काही दिवसाकरता योजनेचा त्या ठिकाणी काय चांगलं करता येईल याकरता काही योजना थोड्या लेट होतात। कुठलीही योजना थांबवली नाही, सुसूत्रता आणण्याकरता काही योजनेमध्ये या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने काम चालू केलं आहे। किती अधिकार आहे त्याचं भान जे आहे ते त्यांनी ठेवलं पाहिजे। त्यामुळे महायुतीत कुठेतरी मतभेद त्या ठिकाणी निर्माण झालेले ठाण्यामध्ये पाहायला मिळते। माननीय मुख्यमंत्र्यांनी 6 विभागीय बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। कोणत्याही नेत्यांनी महायुतीबद्दल कुठलंही स्टेटमेंट करू नये, मन दुखतील असं स्टेटमेंट करू नये, महायुतीत खळा पडेल असं कोणतंही स्टेटमेंट करू नये। माझी सर्व नेत्यांना सूचना आहे किंवा विनंती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना ज्या आहेत त्या तंतोतंत पालना मी करणार आहे। राहिला प्रश्न महायुतीचा, आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनी आमचे रवींद्र चव्हाण अध्यक्षांनी असंच सांगितलं आहे कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सर्व बैठकीमध्ये की ज्या ठिकाणी महायुती होत असेल त्या ठिकाणी जाणीवपूर्वक करा, महायुती तोडू नका, आणि ज्या ठिकाणी होणार नसेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढताना कुठलंही असं तुम्ही प्रचाराच्या वेळी प्रसाराच्या वेळी समोर निवडणुकीमध्ये आले असताना कुठेही त्या ठिकाणी चुकीचं वागायचं नाही, कोणाचाही मतभेद तयार करायचा नाही, मोठ्या भावाच्या भूमिकेत आपण राहायचं, या सूचना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत। नाही, हे तर एकनाथ शिंदेजींनी चेक करायचं आहे, त्यांना याचा कॉल घ्यायचा आहे, किंवा मला वाटतं एकनाथ शिंदेजी असे कधी महायुतीच्या विरुद्ध कधीच त्यांनी भूमिका राहिली नाही। उलट एकनाथ शिंदेजी यांनी महायुती मजबूत करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला आणि प्रयत्न केला आहे। एकनाथ शिंदेजी कधी महायुती कशी पक्की ठेवावी, मलाच ते अनेक वेळा अध्यक्ष असताना भाजपाचा अध्यक्ष असताना एकनाथ शिंदेजींनी 50 वेळा तरी माझ्याशी चर्चा केली की महायुती कशी एकत्र राहील, महायुती कशी एकसंघ राहील। आणि एकनाथ शिंदेजी, मी त्या ठिकाणी सुनील तटकरेजी, आम्ही सर्व आमचे मुख्यमंत्री, आम्ही सर्व बसायचो तेव्हा महायुती घट्ट ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या तेव्हाच्या एकनाथ शिंदेजींनी। आता मात्र कोणी कार्यकर्त्यांनी बॅनर लावलं असेल, कोणी पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावलं असेल, कधी अतिउत्साही लोक राहतात, आमच्याकडले काही लोक राहतात अतिउत्साही, त्यांनी लावले असतील। त्यामुळं असं काही होणार नाही, महायुतीच त्या ठिकाणी राहील आणि एकनाथ शिंदेजी हे खऱ्या अर्थाने महायुतीला मजबूत करणारे नेते आहेत। त्यांनी महायुती टिकवण्याकरता आतापर्यंत प्रमुख भूमिका घेतली आहे। मी तुम्हाला एकच सांगतो आहे, जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कांगावा केला होता महाविकास आघाडीने, नंतर विधानसभेत काय झालं, महायुती अशी महाविकास आघाडी इतके त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे तुकडे पडले की त्यांचे 35 लाख मतं कमी झाले विधानसभेत। आता हेच होणार आहे, आता त्यांच्यामध्ये लाथाळ्या आहे, पत्रकार परिषदेहून लाथाळ्या आहेत। शिवालयात पत्रकार परिषद घ्यायची की यशवंतराव चव्हाण तिथे सेंटरला पत्रकार परिषद घ्यायची, शरद पवार साहेबाच्या कार्यालयात घ्यायची की उद्धव ठाकरेच्या कार्यालयात घ्यायची? अरे पत्रकार परिषदावरून भांडता, काय सरकार एकत्र चालणार आहे? कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागणार आहे? आत्तापासनं श्रेयाची लढाई, इथे पत्रकार परिषद का तिथे पत्रकार परिषद, तोंड फुगवतात आहे ते, हे काय आपसात राहणार आहे सोबत? आणि
मला वाटतं राजसाहेब एकदा कंटाळतील त्यातून. राजसाहेब अशा हे जे आहे ना नौटंकी लोक महाविकास आघाडीचे, तिकडे त्यांचे अध्यक्ष काय बोलतात, तिकडे सकाळचे 9 वाजता काय बोलतात, त्याच्यातनं एक दिवस राजसाहेबच कंटाळणार आहे. राजसाहेब अशा लोकांसोबत राहूच शकत नाही. राहिले तरी यांना ते वटणीवर आणतील. राजसाहेब जर समजा महाविकास आघाडीत समजा गेले तर सर्वांना वटणीवर आणतील. सकाळचं 9 वाजता ते भाषण बंद होऊन जाईल, तिकडे बुलढाण्यातलं तिकडे तो पोंगा बंद होऊन जाईल, सर्व बंद होणार आहे. त्यामुळं राजसाहेब हे अशा लोकांना, आणि राजसाहेबांनी कधीच आपल्या भूमिकेवर कॉम्प्रोमाइज केलं नाही. त्यामुळं मला असं वाटतं आपण वाट बघू, काळच त्याचं उत्तर आहे. मतदार याद्याचा घोळ कोण संपवतं? केंद्रीय निवडणूक आयोग. राज्य निवडणूक आयोगाचा मतदार यादीशी काय संबंध आहे? हा, एक संबंध पक्का आहे. येणाऱ्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्या याद्या लागल्या आता प्रभागामध्ये, त्या याद्यावर ऑब्जेक्शन घेत आहेत. म्हणजे मतदार यादीवर तुमचे बूथ लेवल एजंट जे ऑब्जेक्शन घेतात, ते आता संधी आहे मतदार यादी चांगली करून घेण्याची. म्हणजे तुम्हाला बूथवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, प्रभागाच्या यादीवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, तुमच्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या यादीवर ऑब्जेक्शन घ्यायचं आहे, तुम्ही चालले राज्य निवडणूक आयोगाकडे. आणि त्यामुळं काही तारतम्य नाही आहे. हे एक नौटंकी आहे. पराभूत मानसिकतेच्या मधून झालेली तयार केलेली ही मानसिकता आहे. त्यांनाही माहिती आहे की महायुती 51% मतं घेऊन जिंकणार आहे. आणि मग पराभूत झाले आहेत आतापासून. मग उद्या काय सांगतील? जसं विधानसभेच्या निवडणुकीत सांगितलं मत चोरी झाली, मग सांगितलं मशीन खराब झाली, आतापासून तयारी करतायत पराभवाची. पराभव झाल्यावर काय सांगायचं? मग कार्यकर्ते टिकवासाठी काय सांगायचं? पक्ष टिकवण्याकरता काय सांगायचं? त्याची तयारी करतायत. त्याची तयारी झाली आहे त्यांची मानसिक. आमची तयारी झाली आहे 51% जिंकायची, आणि त्यांची तयारी झाली आहे पराभूत होण्याची. आणि त्यामुळं खरंच त्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं असेल महाविकास आघाडीला तर प्रभागात घ्या ना, जिल्हा परिषद गटात घ्या, महानगरपालिकेच्या प्रभागात घ्या. आता याद्या लागल्या आहेत, सुरू झाल्या आहेत. नगरपालिकेच्या याद्या लागल्या आहेत, उद्या झेडपीच्या येतील, परवा महानगरपालिकेच्या येतील. तिथं ऑब्जेक्शन घ्या ना. तिकडं नाही घेणार नरेटिव्ह. म्हणजे तुम्हाला मीडियाला दाखवायचं आहे आणि आतापासून तयारी करायची आहे पराभवाची. आणि पराभव झाल्यावर पुढचं स्टेटमेंट काय? सकाळी 9 वाजता ती मतदार यादी चूक होती, ते होट चोरी झाली आणि ते मशीन बंद झाली, मशीन बिघडलेली आहे, मशीनमध्ये त्या ठिकाणी मशीन या चुकीच्या आहेत, हे तयारी करतात विरोधी पार्टी. या राज्याच्या जनतेने एकदा चुकीचं ऐकून संभ्रमात मतदान केलं लोकसभेत. आता राज्याची जनता महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादाच्या सरकारवर विश्वास ठेवणार आहे. मोदी यांच्या नेतृत्वात लोकांवर विश्वास आहे. 2047चा विकसित भारत जो संकल्प आहे यावर लोकांचा विश्वास आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोक 51% मतं महायुतीला देतील. आणि लोकांना माहिती आहे जनतेला की केंद्रातलं सरकार, राज्यातलं सरकार, डबल इंजिन सरकारच आमचा विकास करू शकतं. हे फोकनाड लोक आमचा विकास करू शकत नाही, विकासाचं बोलूच शकत नाही. मी आत्तापर्यंत जेवढे नेते काल बघितले प्रेस कॉन्फरन्समध्ये, एकानं तरी विकासावर चर्चा केली आहे का? एकाने समृद्धी महामार्गावर चर्चा केली, कोणी शक्तीपीठ महामार्गावर चर्चा करताय, मुंबईच्या विकासावर चर्चा करताय, पुण्याच्या विकासावर चर्चा करताय, नागपूरच्या विकासावर चर्चा करताय, कोणी चर्चा करताय? अरे मागण्या करा ना. देवेंद्र फडणवीस सरकारकडे तुम्ही मागण्या करा की हे डेव्हलपमेंट केलं पाहिजे, ते डेव्हलपमेंट केलं पाहिजे. 32,000 कोटी रुपये शेतकऱ्याकरता पॅकेज दिलं ना देवेंद्र फडणवीसजीनं. तर त्यामुळं हे लोक केवळ पराभूत मानसिकतेमध्ये आहे, डेव्हलपमेंटच्या मानसिकतेत नाही आहे. आणि महाराष्ट्राची जनता डेव्हलपमेंट पाहत आहे. त्यामुळं डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचं भलं करू शकतं हे जनतेला माहीत झालं, म्हणून 51% मतं आम्हाला मिळतील.
आमची नेहमीच भूमिका हिंदुत्वाची आहे. आम्ही जनतेला हेच सांगितलं आहे, एक आहे तर सेफ आहे. बरोबर आहे, कारण एकसंघ महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा विकास करू शकतो. एकसंघ भारत देशाचा विकास करू शकतो. एक आहे सेफ म्हणजे काय? एक आहे तो सेफ आहे म्हणजे या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत मजबूत आहे आणि भारताच्या स्तरावर महाराष्ट्र मजबूत आहे. हा एक आहे तो सेफ आहे. मुंबईमध्ये भाजपचं नवीन कार्यालय आता होणार आहे. शनिवारी पूजन होत आहे. नेमकं या कार्यालयाचं वैशिष्ट्य काय असणार आहे? कशा पद्धतीचं कार्यालय? आमचं कार्यालय हे खूप दिवसापासनं रखडलं होतं. आत्ता कार्यालयाचं भूमिपूजन 18 तारखेला आमचे माननीय देवेंद्र फडणवीसजी, रवी चव्हाणजी, आम्ही सर्व असणार आहोत. आणि एक सुसज्ज चांगलं कार्यालय जिथे आमच्या दुरून दुरून येणाऱ्या कार्यकर्त्यांना राहण्याची व्यवस्था, त्या ठिकाणी कार्यालयामध्ये मुंबई शहराचं मुंबई कार्यालय, प्रदेश कार्यालय असे चांगलं व्यवस्थित राहणार आहे. एक चांगला सुसज्ज कार्यालय बांधकामाचा निर्णय आमचा झाला आहे. सर, मुख्यमंत्री काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस आपलं मुंबईचं अधिवेशन सुरू होतं त्यावेळेस संजय गायकवाड आमदारांनी आकाशवाणी अहमदाबादमध्ये तिथे मारहाण केली, कॅन्टीनची सुटका बघा तो विषय खूप गाजला होता. आता असं एक रिपोर्ट दिलाय स्टुडंट ड्रग्स डिपार्टमेंटनी की ते क्लीन चीट दिलं गेलं. तर परत एकदा विरोधकांचा असा आरोप येतो की सरकारच्या सत्ताधारी आमदारांनी मारहाण केल्याने त्याला पाठिंबा टाकण्याचं काम सरकार करतं. नाही, मला काय त्याच्याबद्दल काही माहिती नाही. ते काय रिपोर्ट आला हे चेक करावं लागेल. शेवटी जो काही रिपोर्ट आला असेल त्याच्यावरच पुढे जाता येईल. सरकार हे बंद आणि मंद आहे अशी टीका सामनातून केली. हे काय कोणी सामनामधून टीका करण्यात आली? सामना वाचते कोण? सामना वाचतं कोण? आणि वाचला जे वाचतात त्यांना सामनावर भरोसा राहिला नाही. या राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार हे सरकार विकसित महाराष्ट्र करणारं सरकार आहे. 32,000 कोटी रुपये शेतकऱ्याला पॅकेज देणारं सरकार आहे. हे सरकार समृद्धी महामार्ग पूर्ण करणारं सरकार आहे. हे महामार्ग मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवणारं सरकार आहे. या सरकारने 2035चा महाराष्ट्र, 2047चा महाराष्ट्र याचं विजन तयार केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसजी सारखे एक कर्तव्यदक्ष, इमानदार, या ठिकाणी कधी त्यांच्या कपड्यावर काळा डाग नसणारे मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसजी यांचा कार्यकाळ आहे. हे जे आहेत ना, हे दिवाळीचे फटाके फोडतायत नाही, हे दिवाळीचे फटाके फोडतात आहे. पण आमच्याजवळ 10,000 फटाक्याची लढ आहे. हे छोटे छोटे सुतळी बांब फोडतात आहे. आमच्याकडे मोठी लढ आहे. मला माहिती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काय झालं. कशाला तुम्ही टीका करता? कशाला तुम्ही उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातलं आमच्या तोंडातून काढून घेता? शांत बसा, थोडं दिसेल 2029पर्यंत आम्ही जो संकल्प केला आहे. 2029ला विचारा ना, तुमच्यात हिंमत असेल तर 2029ला तिकडं डायस तुमचा, इकडं डायस आमचा, जनता मधात, मीडिया मधात होऊ द्या लढाई विकासाच्या विषयावर. सांगू ना 2029मध्ये की काय संकल्प आम्ही केला होता, मॅनिफेस्टो काय दिला, संकल्पनामा काय दिला, हे बघा काय केलं आहे. महाराष्ट्र जनता करेल त्याला व्होट्स. 2029ला व्होट्स होतील ना, आणि ज्याला व्होट देतील त्यांनी चांगलं काम केलं आहे. आम्हाला मतं मिळाले आहेत, 51% मतं मिळाले आहेत. त्यामुळं महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांना दिसेल त्यांचा चेहरा, मग विधानसभेला दिसेल. आता महाविकास आघाडीनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटतं आहे की आता आमचं काही जमत नाही. त्यांचे कार्यकर्ते रोज भाजपात पक्षप्रवेश करत आहे, काही एकनाथजीकडे जात आहे, काही अजित पवारकडे जात आहेत. मी आपल्याला आवर्जून लिहून घ्या, पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये महायुतीच राहणार आहे. देशामध्ये एनडीएच राहणार आहे. हे म्हातारे होऊन जातील सर्व आता जे बोलताय ते. यांचे केस हे पांढरे होतील, तेव्हाही ते सांगतील की बावनकुळेचे बोलले होते. आजचं माझं तुम्ही लिहून घ्या स्टेटमेंट, किंवा तुम्ही त्यांना दाखवा. ज्यांना बघायचं आहे त्यांना, नाही बघायचं नाही बघतील, पण ज्यांना बघायचं आहे 15 वर्षापर्यंत महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार राहणार आणि या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करणारं. ओबीसी नेते काय
तायवाडे असे म्हणतायत, त्यांनी एक स्पष्टीकरण दिले आणि एक आकडेवारी त्यांनी समोर आणली की तेव्हा हा GR जो निघाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा आणि तेव्हापासून आतापर्यंत फक्त 73 अर्ज आलेले आहेत. त्यामुळे कुठलाही परिणाम जो आहे ओबीसी समाजावर होत नाही हे उघड झालेलं आहे. आता हे वडेट्टीवारनी ऐकावं. बबनराव तायवाडे काँग्रेसचे नेते आहे. बबनराव तायवाडे काँग्रेसचे नेते आहे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी दोघांनी एकमत करावं. बबनराव तायवाडेची आकडेवारी जी त्यांनी दिली आहे त्यावर विजय वडेट्टीवार बोलतील. कारण विजय वडेट्टीवारजींनी मराठवाड्यामध्ये भाषण देताना सांगितलं, ते तर असे म्हणतो ते वडेट्टीवार की सरसकट मराठा समाजाला ओबीसीमध्ये द्या, ते काय काय करा. म्हणजे एकीकडे पॉलिटिकल वागायचं. वडेट्टीवारजी यांनी मराठवाड्यात भाषण देताना जरांगेंच्या डायसवरनं सांगितलं होतं की सरसकट तुम्ही कुणबी दाखले द्या. उलट 2 सप्टेंबरचा जो GR मान्य देवेंद्र फडणवीसजी आमच्या सरकारने काढला त्या GR मध्ये स्पष्टता आहे की जो ओरिजिनल कुणबी आहे त्यांनाच प्रमाणपत्र जाईल. स्पष्टता केली आहे. आणि आता विदर्भात मोर्चा काढून निवडणुकीच्या तोंडावर ओबीसी समाजामध्ये संभ्रम निर्माण करताय की नाही ते चुकीचा GR आहे, चुकीचं पत्र आहे. उलट वडेट्टीवार म्हणायचे की सरसकट तुम्ही कुणबी म्हणा. आणि जरांगेच्या डायसवर जाऊन म्हटलंय वडेट्टीवार की सरसकट कुणबी करा. तसं करता येत नाही. राज्य मागास आयोगाने दिशानिर्देश दिले आहे. राज्य मागास आयोगाने की मराठा कुणबी मराठांनाच फक्त ओबीसी प्रमाणपत्र द्या. आणि आमचंही म्हणणं आहे जे पात्र आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात कुणाची अडचण नाही आहे. चुकीचं प्रमाणपत्र देऊ नका. खोडतोड चालणार नाही. आमच्या प्रांताने तहसीलदारांनी केलेलं चुकीचं प्रमाणपत्र त्याला जबाबदार ठरण्यात येईल. पण खरेखुरी कुणबी जे जिथे असेल आणि हा जो GR आहे 2 सप्टेंबरचा हा GR फक्त हैदराबाद गॅजेट पुरता आहे. हा महाराष्ट्राकरता नाही आहे. 2 सप्टेंबरचा GR हैदराबाद गॅजेट करता आहे. हैदराबाद गॅजेटमध्ये 4च जिल्हे आहे. 4च जिल्ह्याचा त्याच्यात नोंद आहे. आणि त्यामुळं हे जे बॉम्ब तयार केला आहे ना वडेट्टीवारनी मोर्चा काढून वगैरे हे त्यांच्या अंगलट आला आहे. त्यांचं स्टेटमेंट फिरत आहे. त्यांची मागणी तर वेगळी होती. आता ते वडेट्टीवार दुसऱ्या भूमिकेत गेले राजकारणाकरता. आणि आता बबनराव तायवाडे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं आहे. त्यामुळं राजकीय या राज्यामध्ये सर्व करा पण समाजामध्ये तेढ निर्माण करू नका. मराठा समाजाने ओबीसी समाज हा एकत्र आणला पाहिजे. मराठा आणि ओबीसी एकत्रपणे त्या ठिकाणी समोरासमोर गावागावामध्ये त्याचे भांडणं लावू नका. मराठा आणि ओबीसी समाजाला एकसंघ ठेवण्याचं काम करा. 2 समाजातले वाद संपवा. हे केलं पाहिजे राजकारण्यांनी. सर्व पक्षांनी हे केलं पाहिजे. आमच्या पक्षाची भूमिका आहे की ओबीसी मराठा समोर यायचा नाही. ओबीसीच्या ताटातलं मराठा समाजाने घ्यायचं नाही. मराठा समाजाच्या ताटातलं ओबीसीने घ्यायचं नाही. जो खराखुरा ओबीसी आहे त्यांना ओबीसी मिळालं पाहिजे. जो खराखुरा मराठा आहे त्याने EWS मध्ये गेलं पाहिजे. याकरता भूमिका आहे. आणि हे राजकीय मोर्चे काढून राजकीय वातावरण तयार करून महाराष्ट्राला अशांत करण्याचं काम करू नका. सर्व ओबीसी नेत्याला माझी विनंती आहे, काही असेल तुमच्या मनात संभ्रम तर मी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन आहे. मी तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. मुख्यमंत्री चर्चा करायला तयार आहे. ओबीसी समाजासोबत जे वाटेल ते आम्ही चर्चा करू. या राज्यात ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही आणि मराठा समाजावरही त्या ठिकाणी कुठलंही मराठा समाजाच्या ताटातलं आम्ही काढणार नाही. वर्षभरापूर्वी भाऊ राज्यपाल नियुक्त 12 जागांपैकी 7 जागांवरती भाजप महायुतीचे उमेदवार निवडून आले होते. अजूनही 5 जागा ज्या आहेत त्या भरण्यात आलेल्या नाहीयेत. नेमकी कशाची वाट बघितली? आमचे अध्यक्ष रवी चव्हाणजी माननीय मुख्यमंत्री याची चर्चा करतील. आमच्या महायुतीच्या नेतेही चर्चा करतील. एकनाथजी, अजितदादा, मी आहे महायुतीमध्ये, म्हणजे भाजपाकडनं मी, रवी चव्हाणजी आहेत, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत. आम्ही सर्व बसू आणि त्या ठिकाणी त्या निर्णय होईल. आता वेळ आहे अजून. आता जानेवारी वगैरे होऊ द्या निवडणुका वगैरे. स्थानिक स्वराज्य संस्था होईल का अशी माहिती समोर येते की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर अजून या विषयी चर्चा नाही आहे. अजून या विषयाची कुठली चर्चा नाही. अजून महायुतीमध्ये चर्चा नाही. अजून भाजपमध्येही चर्चा नाही आहे. कालही रवी चव्हाणजी माझ्यासोबत होते. परवाही आम्ही देवेंद्रजी आम्ही बसलो होतो. अजून यावर कुठलीही चर्चा नाही आहे. पण मला असं वाटतं आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा काळ आहे. यानंतरच सारे निर्णय होतील. शिवसेनेकडनं शिक्षण आणि पदवीधर मतदारसंघांसाठी स्वतंत्र मोर्चे बांधणी सुरू केली आहे. कशा प्रकारे बघताय? सगळ्या विभागांमध्ये कुठेतरी तासपणी मी सांगितलं ना
15 वर्ष पुढचे. नाही ते काही करू द्या ना, चाचपणी करू द्या की आचपणी करू द्या की चाचपणी करू त्यांना. यानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीचेच पदवीधर, महायुतीचे शिक्षक, महायुतीचे स्थानिक स्वराज्य संस्था, महायुतीचे स्थानिकचे आमदार, हे सर्व सभागृह, खालचं वरचं सभागृह आणि खालचे सर्व सभागृह ग्रामपंचायतपर्यंत हे महायुतीचेच राहणार आहे. 15 वर्ष आता यांना फक्त सकाळी 9 वाजता तुम्ही जायचं, त्यांचे स्टेटमेंट घ्यायचे, एवढं काम तुम्ही करा, बाकी काम आम्ही करतो. अच्छा, एकनाथ शिंदेजीकडनं मला वाटलं हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत नाही, ते त्यांचा तो अधिकार आहे. शेवटी आपापल्या पक्षाची एकनाथ शिंदेजीच्या कार्यकर्त्याकडनं काही तयारी केली असेल तो त्यांचा अधिकार आहे. जेव्हा महायुतीमध्ये सीट वाटप होईल महायुतीमध्ये, तेव्हा कुठली सीट शिवसेनेला, कुठली भाजपाला, पुणे कुणाला, अमरावती कुणाला, नागपूर कुणाला, कोकण कुणाला, हे आमचं वाटप होतं. तयारी सर्व करू आम्ही. तयारी काही कामा वाया थोडी जाणार आहे. शेवटी महायुतीच्या कामात येईल तयारी, असंच राहणार आहे. म्हणजे तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था असो, पदवीधर असो, शिक्षक असो, आम्ही आपापली तयारी करू. कारण आम्ही तिघे तयारी करू तेव्हा एकत्र येऊ. त्यांनी 25%, त्यांनी 25%, त्यांनी 25%, 75% जाऊ. नाही, स्वबळाची तयारी नाही आहे. आपापल्या पक्षामध्ये जे त्यांचे मानणारा वर्ग आहे, सर्वांचा मानणारा वर्ग आहे, त्या आपापल्या पक्षाच्या मानणाऱ्या वर्गाला बांधून घेणे आणि महायुती चर्चा झाल्यावर जी सीट ज्याला मिळेल त्याच्या मागे उभे करणं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.